जिल्हा प्रमुख राष्ट्रवादी शरद पवार गट शिवकुमारजी देवकते आमच्या चोंडीचे मित्र आहेत आणि हे सुद्धा चोंडीचे आहेत। या ठिकाणी माझे आदरणीय सर ज्यांनी माझ्यासारख्या लाखो हजारो विद्यार्थ्याला घडवले, आदरणीय कोले सर, या भागाचे युवा नेतृत्व आमचे प्रिय मित्र श्याम पाटील जी, माझे जवळचे स्नेही सावरगावचे आदरणीय गुट्टे, या ठिकाणी दलित चळवळीचे नेते, RPIचे नेते आदरणीय श्रावण नरबागे, माझे मित्र कोरके पाटील, बाबू केंद्रे, किशन बुद्धेवार, या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले, आणि त्यांचा आग्रह होता, साहेब तुम्ही येऊन गेलात, मंदिरात थोडीफार चर्चा झाली, पण आमच्या गावात सगळ्या लोकांना आपल्याला ऐकायचं आहे आणि तुम्ही आलं पाहिजे अशी त्यांनी आम्हाला आट टाकली। बरोबर आहे? नेटुरे असतील, आमचे सगळे मान्यवर असतील, मी ज्यांचे नावं घेतले त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की असं सुंदर असं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि एवढ्या मोठ्या संख्येने आया बहिणी आणि वडीलधारी या ठिकाणी उपस्थित आहेत, नवतरुण उपस्थित आहेत। मी हिप्परगाववासी या सर्वांना दीपावलीच्या या पर्वाच्या शुभेच्छा देतो आणि आपलं आयुष्य समृद्धी, आरोग्य चांगलं भरभराटीचं जावं अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। मी बालाजी पाटील खतगावकर आपल्यापैकी काही वेगळा नाही आहे, एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा। माझे वडील 4थी पर्यंत शिकलेले, आई न शिकलेली। आई आहे आता 92 वर्षाची, वडील 86 वर्षाचे असताना गेले। इकडे कमळेवाडीला यायचो आम्ही, रोज 5 कोस आम्ही चालायचो आणि त्या परिस्थितीत त्या शाळेमध्ये मी 10वी पास होताना मला आनंदाची बाब आपल्याला सांगू वाटते, मी त्यावेळेस तिथं फर्स्ट क्लास मेरिटमध्ये पास झालो, पहिला विद्यार्थी मी त्या शाळेत। आणि त्याच्यानंतर मला कधी मागे फिरायची वेळ आलेली नाही। मी 12वी शारदानगर सगरुळी येथून केलं सायन्स। कृषी विद्यापीठामध्ये मी कृषी BSc आणि MSc कृषी ह्या पदविका घेतल्या, पदवी आणि पदव्युत्तरचं शिक्षण केलं आणि दरम्यानच्या काळात राज्य शासनाच्या अधिकारी निवडच्या परीक्षा झाल्या। 1986-87 ला मी राज्य शासनाची परीक्षा दिली, MPSCची, महाराष्ट्र राज्य लोक आयोगाची। आणि मला आताही सांगायला आनंद आहे, 7 लाख विद्यार्थी बसले होते, 79 विद्यार्थी पाहिजे होते त्यांना अधिकारी म्हणून। मी 27वा नंबर होता आणि मी पहिल्या अटेम्प्टमध्ये राजपत्रित अधिकारी म्हणून माझी निवड झाली। 2 वर्षाची ट्रेनिंग माझी मुंबईला झाली आणि काही शिकाऊ अधिकारी म्हणून नांदेड महापालिकेत माझी 6 महिन्याची पोस्टिंग झाली आणि मला इंडिपेंडेंट देगलूर नगर परिषद दिलं। मी तिथं 4 वर्ष काम केलं, एकदम सुंदर प्रामाणिकपणानं, खूप चांगल्या पद्धतीनं। मी परळी वैजनाथला आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्यासोबत, प्रमोद महाजन साहेबांसोबत काम केलं, तिथं 4 वर्ष केलं। आणि नवीन जिल्हा हिंगोली झाला होता, हिंगोली नगरपालिकेमध्ये मी 2 वर्ष काम केलं आणि जालना जिल्ह्याची माझी पोस्टिंग झाली शहरात, तिथं मी 3 वर्ष काम केलं। आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख होते, आमचे जवळचे संबंध होते, त्यांनी मला मुंबईला पोस्टिंग दिली डायरेक्ट पनवेल महापालिकेला। त्याच्यानंतर मला मागे फिरून बघायची वेळ आली नाही। एका ठाणे जिल्ह्यामध्ये मी ठाणे महापालिका असेल, मीरा भाईंदर महापालिका असेल, भिवंडी महापालिका असेल, उल्हासनगर महापालिका असेल, अशा मोठ्या महापालिकेमध्ये मी 25 वर्ष एका जिल्ह्यात सेवा केली। शेतकऱ्याचा मुलगा होतो, सामान्य कुटुंबातून आलो होतो, अधिकार मिळाले होते ते फार मोठे मिळाले होते। जिल्हाधिकारी झाल्यानंतर 5-10 वर्षाला जे पोस्ट मिळते ते मला 15 वर्ष मिळाले होते कमिशनर म्हणून।
आणि खूप काम करायची संधी मिळाली मोठ्या महापालिकेत, ज्याची लोकसंख्या 10 लाखापासून ते 40 लाखापर्यंत अशा शहराचा मी प्रमुख होतो. आणि दरम्यानच्या काळात मला बाहेर देशाला सुद्धा जायची संधी मिळाली. 15 देश मी फिरलो. खूप चांगल्या पद्धतीचा अनुभव माझ्या आयुष्यात मिळाला. आणि मी मीरा भाईंदर महापालिकेचा कमिशनर असताना आदरणीय एकनाथरावजी शिंदे हे नगरविकास मंत्री झाले आणि मला मंत्रालयामध्ये खाजगी सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली. राज्यात खूप मोठे राजकीय घडामोडी झाल्या आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांनी शपथविधी केला आणि मला पुनश्च मुख्यमंत्री कार्यालयामध्ये खाजगी सचिव होण्याची संधी मिळाली. या सगळ्या संधीचं मी सोनं केला, पण ते कोणी काय दुसऱ्याने आणलं नाहीये. आपली प्रगतीच नाहीये. आपण आया बहिणीला शिकवलं नाही. आत्ता कुठंतरी लहान मुली शिकतात. गेले 75 वर्ष आपल्या आया बहिणी घरात डांबून असल्यासारखं राहिल्या. त्यांना हक्कच दिलं नाही आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणायचे, आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. खरंच दूध आहे. इथं जे मान्यवर बसलेत ह्यांची काहीतरी शैक्षणिक पात्रता चांगली होती म्हणून ते स्टेजवर बसले. समजा मी शिकलो नसतो, माझे आई वडील मला शिकवले नसते, मी आपल्यासारखाच जय हो म्हणत राहिलो असतो, एखादा शेतकरी राहिलो असतो किंवा मजूरदार राहिलो असतो. पण शिक्षण माणसाला बदल करते. शिक्षणामुळे मी बाहेरचे 15 देश बघितले. शिक्षणामुळे मी मुख्यमंत्री कार्यालयात जाऊ शकलो. म्हणून ह्या 75 वर्षात आपण उद्ध्वस्त झालेलो आहोत. कोणी कुण्याही समाजाचा राहू. माझी आपल्याला इथं बसलेल्या एखादा डॉक्टर, इंजिनियर, वकील हजारो बाबी आहेत. कोणी काही ना काही झालं पाहिजे. तेव्हा आपण शासनाचे वाटेकरी होतो. तेव्हा आपल्या घरात 1,00,000-1.5 लाख महिन्याला पगार येतो. आज परिस्थिती मराठवाड्याची अशी आहे, हे प्रमाण 1-2% घरी आहे. 95-96 म्हणजे 100 पैकी 99 पर्यंतचे घरं असे आहेत त्यांना हे काही माहीतच नाही. रोज काबाडकश करा आणि आयुष्य जगा असं धोरण आहे. मग याला प्रवाहात न आणण्याची जबाबदारी कुणाची होती? जे स्वतःला नेते म्हणतात, तुमचं मतदान घेतात, त्यांची होती. खरंच त्यांनी समाज परिवर्तनासाठी काम केलं का हो? आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत किंवा आदरणीय दैवत शिवाजी महाराज आहेत, जे महापुरुषाचा आपण इतिहास पाहिला तर त्यांनी आयुष्य घालवलेलं आहे समाजासाठी. आणि ज्याला आपण निवडून देतो त्यांचं ते काम असते. पण आपल्या मराठवाड्यामध्ये दयनीय परिस्थिती आहे. आपण त्यांना दुबारा विचारत सुद्धा नाहीये. 1-2 काम केले, पेविंग केले म्हणजे विकास नाहीये. आमूलाग्र आपला बदल झाला पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या घरात रोज दिवाळी असली पाहिजे. आपले लेकरं चांगल्या हुद्द्यावर गेले पाहिजे. तेव्हा तो दिवस आपला खरा. आज आपण करंटे आहोत. देव आपल्याला दिलेला आहे, आपण नको त्या मागे लागतो आणि आपल्यासोबत आपल्या लेकरालाही त्याच्यात घेतो. वास्तविक आपला बाळ देवाचं रूप आहे आणि त्याला घडवलं तर आयुष्यावर आपल्याला काबाड कष्ट करायची गरज नाहीये. पण आपण त्याला विचारातच घेत नाहीये आणि नको त्याच्या मागे लागून रोजची मजुरी करून, त्रागा करून, मेहनत करून आयुष्य खर्ची घालतो. पण हे नन्हे बसलेले आहेत ना, हे देशाचे भविष्य म्हणतो आपण. देश तर दूर राहिला, हे आपल्या कुटुंबाचे भविष्य आहे. जो कोणी समाजासाठी काम करेल, हे नवतरुण असतील, जो कोणी आपल्या गावासाठी काम करेल, गावात शांतता ठेवेल, सगळ्यांना भाईचाऱ्याने वागवेल, अशा नेत्याला निवडून दिलं पाहिजे. नाहीतर माझ्या जातीचा आहे, माझ्या जवळचा आहे, नाहीतर मला असंच देतोय, असंच करतोय, ह्याला जर तुम्ही निवडून दिलं तर तुमचं दुर्भाग्य आहे. नंतर तो तुम्हाला विकत घेतल्यासारखं वागवेल. तर हा बदल माझ्या मायबापामध्ये, इथं बसलेल्या आईवडिलांमध्ये, इथं बसलेल्या तरुणामध्ये झाला पाहिजे. येणाऱ्या 20 तारखेला तुमच्या भवितव्याची निवडणूक आहे. आम्ही संघर्ष करतोय. फार मोठे लोक आहेत समोर, आमचे फार जवळचे आहेत, कोणी आमचं दुश्मन नाहीये. तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगतील, अरे तो तर बाहेरचा आहे आणि हे घरातले आहेत, तुमच्या काय दूध दिलं का रोज? दुर्दैव आहे.
कोण आतले आणि कोण बाहेरचे हे स्वतःला समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांची घटनाच जर नाही समजली, या भारत देशामध्ये कुणालाही कुठेही जाऊन रोजगार करता येतो, कुणाला कुठेही जाऊन आपलं वास्तव्य करता येतो, कुणाला कुठेही जाऊन त्या मतदार यादीमध्ये आपलं नाव टाकता येतो. आपण कुत्र्याची अवलाद नाही, ह्या गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जाता येत नाही. असं जर कोणी बोललं तर त्याला ठणकावून सांगितलं पाहिजे, तू काही राजा आहेस का या भूमीचा? ही जनता जनार्दनांची महाराष्ट्र आणि भारताची भूमी आहे. इथं 18 पगड जातीला गुण्यागोविंदाने राहण्याचा अधिकार आहे. स्वतः आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान गुजरातचे आहेत, उत्तर प्रदेशमध्ये वाराणसीतून निवडून येतात. मग तिथले लोक त्याला परके म्हणायचे? दुर्दैव आहे. चांगल्या लोकांना जर आपली घटना समजत नाही, देश समजत नाही, स्वतःचे बहीण भाऊ समजत नाही, ते आपल्याला काय काळजी करणार? ज्यांना तुम्ही अधिकार दिलात, एकदा दोनदा काही लोकांना निवडून दिलात, त्यांची ही सोच असेल तर नीचपणा आहे. तुम्हाला आता पुण्यात कामाला जायचं आहे, मग ते लोक बहिष्कार टाकायचं का तुम्हाला? अरे ह्या गल्लीतून त्या गल्लीत नाही गेलो तर बस स्टँडला जाता येत नाही. म्हणजे काय मानसिकता, काय डोकं नाही घुटणं आहे समजायचं. आणि असे घुटणे दार काकून हे काम होणं नाहीये. ह्याच्यासाठी अभ्यास पाहिजे, घटनेचं नॉलेज पाहिजे, शासनाच्या योजनेचा अभ्यास पाहिजे. इथून निवडून दिल्यानंतर मुंबईत येऊन काय करतात तुम्हाला माहित आहे का? जे करायला पाहिजे, तुमच्यासाठी जे आणायला पाहिजे, तुमच्यासाठी वरिष्ठाकडे मांडणी करायला पाहिजे, किती अधिकार असतात. पण मला जास्त बोलायचं नाही कुणाबद्दल. ही निवडणूक फार परिवर्तनाची आहे. माझी लढाई त्यांच्याशी नाही आहे, माझी लढाई आपल्याशी आहे. तुम्हाला जे मानसिक गुलाम केलेलं आहे ना, तुम्हाला हक्काचे मतदार केलेलं आहे आणि तुम्हाला कोणाला काही दिलेलं नाही, ह्याच्यात आपल्याला बदल करायचा आहे. आणि तो बदल आपल्यात करायचा आहे. आणि एकदा तो तुमच्यात बदल झाला ना, उद्या हा बालाजी पाटील काही तुम्हाला वेगळं सांगून निवडून दिलात, तुम्ही समजा मला दुबारा इथं उभं राहायची ताकद नाही होणार. तुम्ही म्हणणार तू खोटा आहे. आणि अशा खोटारड्याला त्यांची जागा दाखवली पाहिजे, तेव्हा हा समाज परिपूर्ण होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, हे सगळ्या महापुरुषांचं एक स्वप्न होतं. अहो त्या लोकांनी आपल्याला स्वातंत्र्य सहज दिला का? तुरुंगात गेले, काही लोक फासावर लटकले आपल्यासाठी, गोळ्या घालून घेतल्या छातडात, आणि तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. पूर्वी राजा होते, या देशामध्ये 600 पेक्षा जास्त राज्य होते. आणि एकदा स्वातंत्र्य झाल्यानंतर लोकशाही राज्य लागू झाला आणि सगळे राजे खालसा करून टाकले, घरी बसवले आणि या गुलामीतून आपल्याला वाचवलं. आणि आता तुम्हाला अधिकार दिले मतदानाचा, आणि कोणीही एका ठिकाणी जहागिरी समजू नये म्हणून दर 5 वर्षाला निवडणूक ठेवले. गेले 75 वर्ष झाले, पण आपल्याला त्याच्यातलं सत्य समजलं नाही. हे आमचं दुर्दैव आहे. त्याच्यासाठी आम्ही इथं उभा आहे. आमची कुणाची दुसऱ्याची लढाई नाही आहे, आमची लढाई आपल्या बांधवासाठी आहे. हे जर समजलं असेल आपल्याला, तर आपण सगळ्यांना हे समजून सांगितलं पाहिजे. आणि तुमच्या समोर ज्याला निवडायचं आहे ना, माझी आजी बहीण तरी बाजारात गेली, भेंडी घ्यायची असेल, बैंगन घ्यायचं असेल, टमाटो घ्यायचा असेल तर तीनदा बघते. त्याला डागी तर असेल, याच्यात किडा तर असेल, आणि तुम्ही तशा किड्याला निवडून देताय. दुर्दैव आहे. अरे तुम्ही तपासलं पाहिजे तुमच्या समोर कोण कोण नावं आहेत, आतापर्यंत काय काय दिवे लावलेले आहेत, कोण समाजासाठी काय करू शकतो. लोक म्हणतात समाजासाठी उपलब्ध होणार नाही. ज्याला तुम्ही निवडून दिलं त्याने किती वेळ आला हो तुमच्या सुखदुःखात? किती वेळ आला? पण किती दुर्दैव आहे, कोण जवळचं आणि कोण दूरचं. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही उभा राहता, संघर्ष करता, तुमच्यासोबत सगळे तुमच्या रक्ताचे राहतात का? पण तुम्हाला आयुष्य उभा करण्यासाठी तुमचे मित्र, तुमच्यासोबत आलेले माणसं हे तुम्हाला भावासारखं साथ देतात. आणि आपली मनच आहे, आपल्या पाठ्यपुस्तकात शिकवलेलं आहे, आपण सगळे पहिल्या पानावर प्रार्थना राहायची. आपण सगळे भारतीय आहोत, आपण सगळे बांधव आहोत. नेमकं आपण ते विसरलेलं आहे. तर कृपा करून ह्याच्या बाहेर आलं पाहिजे. मतदान फार उत्साहाने, आनंदाने, अभ्यास करून केलं पाहिजे.
माझ्या आया बहिणीला आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केली आणि आम्हाला जे शिक्षणाला पैसे नव्हते ते पैसे तुमच्या सगळ्यांच्या घरी पाठवलेले आहे. एका घरात 2 महिला असतील ना तर वर्षाला 36,000 रुपये मिळणार आहेत. 36,000 ही राशी काही कमी नाही. एक बांधव काम केला तर वर्षाला 10,000 भेटतात. शेतात राबला तर 5,000. हा बंधू सांगतो 5,000 पेक्षा जास्त देत नाहीत. आज आम्ही 36,000ची सोय केलेली आहे. बांधव हो, हे योजना कोणी बंद करू शकणार नाही. ह्याच्यात वाढ होईल, कारण लाख लाख महिला एका एका तालुक्यात आहेत. हे जर रस्त्यावर आले तर शासन चालवणं अवघड होईल. फक्त हा पैसा फार इज्जतीनं खर्च झाला पाहिजे. संकटकाळी हा पैसा वापरला पाहिजे. हा पैसा मुलाच्या शिक्षणासाठी वापरला पाहिजे. हा पैसा काही शेती असेल, व्यवसाय असेल तर त्याच्यासाठी वापरला पाहिजे. वडीलधारी आजारी पडले असतील, बाळ आजारी पडला असेल त्याच्यासाठी वापरला पाहिजे. आमच्या आया बहिणी आजारी पडले तर तात्काळ दवाखान्यात घेऊन गेला पाहिजे. आपल्या कुटुंबामध्ये चैतन्य निर्माण झालं पाहिजे. आणि जर वडीलधारी काही पैसे घेतले असतील आया बहिणीकडून, सुगी आली तर ते पैसे 5,000 10,000 काय असेल ते परत दिले पाहिजे. आणि आपल्या घराची एक पद 15,000 10,000 ते बॅलन्स ठेवले पाहिजे. म्हणजे आपल्या घरात काही वादच होत नाही. घराचा माणूस कोणी आजारीच पडत नाही. पैसाच एक कारण आहे की घरात त्रागा होतो, वाद होतात. आणि ती परिस्थिती आता आम्ही दूर केलेली आहे. एखादा रस्ता अजून 15 दिवस 1 वर्ष पुढे गेला तरी चालेल, पण आमच्या सगळ्या आया बहिणीला बांधवांना दर महिन्याला जर 2 महिला असतील तर 3,000 रुपये रेग्युलर आले पाहिजे. हा आमचा कटाक्ष आहे. आणि मला खात्री आहे त्याच्यातून हे समाज परिवर्तन होणार आहे. ही योजना 10-15 वर्ष जर चालली, अति गोरगरिबापासून सगळे कुटुंब प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. एक मोठा बदल होईल आपल्या राज्यात. ह्याला कोणी लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं. इलेक्शन फंड आहे. हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट ते मान्य केलं नाही. आणि राज्य शासन आपलं समाज परिवर्तन व्हावं आणि आया बहिणीची इज्जत वाढावी म्हणून ही योजना लागू केलेली आहे. आपण त्याचा आदर केला पाहिजे. आणि 20 तारखेला 2 निवडणुका आहेत, एक लोकसभेची आणि एक विधानसभेची. मी बालाजी पाटील खतगावकर अपक्ष उमेदवार आहे. मी फार मोठ्या लोकांसोबत काम केलेलं आहे. मला खात्री होती पक्षाने तिकीट देईल, पण राजकीय गणित असतात, त्याच्यामध्ये मी जाणार नाही आणि मला उमेदवारी मिळाली नाही. उमेदवारी देण्याचे अधिकार जरी पक्षाला असले, उमेदवाराला निवडून देण्याचे अधिकार ह्या जनता मायबापाला आहेत, मला माहिती आहे. म्हणून आम्ही अपक्ष उमेदवार, सर्व पक्षांचा मला सपोर्ट आहे. माझी निशाणी सिलाई मशीन आहे. विधानसभेच्या बॅलेट बॉक्सवर आपण खूप वेळेस मतदान केलेलं आहे. हे काय नवीन नाही आहे. 2 कप्पे राहणार आहेत, एक लोकसभेचं आणि एक विधानसभेचं. विधानसभेच्या बॅलेट बॉक्सवर 10व्या नंबरला बालाजी पाटील खतगावकर आणि समोर निशाणी सिलाई मशीन राहणार आहे. आपण आपल्या आया बहिणी, आपले तरुण, आपले मित्र सगळ्यांना सांगितलं पाहिजे आता आपल्याला बदल करायचा आहे. आणि सगळ्यांनी सिलाई मशीन या बटनावर मत नोंदवायचं आहे, ते प्रेस करायचं आहे. निश्चित आम्ही बदल केल्याशिवाय राहणार नाही. मला खात्री आहे की मोठ्या प्रमाणात 20 तारखेला हे घडणार आहे आणि 23 तारखेला मोठा सेलिब्रेशन होणार आहे. मला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या डोळ्यामध्ये काही भाव दिसून येतात. हा बदल येणाऱ्या 23 तारखेला मोठ्या प्रमाणात मुखेडमध्ये साजरा होणार आहे आणि आपण त्याचे सगळे साक्षीदार राहणार आहोत. हे कशासाठी आहे तर आपल्या नन्ह्याच्या भविष्यासाठी, आपल्या सगळ्या समाजाच्या प्रगतीसाठी, या भागाच्या विकासासाठी. एवढंच नाही, हे काही लोकांनी राजसत्ता म्हणजे आमच्या घराणेशाहीची सत्ता आहे असं जे ठरवलंय ना, त्या सगळ्यांना घरी पाठवण्यासाठी. इथं बसलेला आमचा सामान्य माणूस सुद्धा बालाजी पाटील खतगावकर म्हणून अशा पद्धतीने समोर येऊ शकेल आणि समाजात एक वेगळा आदर्श निर्माण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. हे लोक चळवळ आहे आणि ह्या यज्ञेला तिथे येऊन तुम्हाला कोणी काही प्रेशर करतं का? मतदान निर्भय वातावरणात, उत्साहाच्या वातावरणात सगळ्यांनी केलं पाहिजे. 100% या गावातून मतदान झालं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे.
आणि बालाजी पाटील खतगावकरांना निवडून दिलं पाहिजे ही विनंती आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण मोठ्या प्रमाणात माझ्या सहकाऱ्यांचा, मान्यवरांचा सत्कार केलात. या गावातून एवढं मोठं प्रेम तुम्ही दाखवलात, त्यामुळं मी हिप्परग्याला कधीही विसरणार नाही. मी एवढं शब्द देतो. या ठिकाणी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पाण्याचा प्रश्न, वास्तविक पाण्याचा प्रश्न मिटायला पाहिजे होता. इतके वर्ष झालं. मी आपल्याला शब्द देतो, आपल्या गावचा पाण्याचा प्रश्न मिटेल. स्मशानभूमीबद्दलचा एक मुद्दा तरुणांनी मांडला, त्याला सुद्धा आम्ही न्याय देऊ. जे भविष्यात आपल्याला आवश्यक असेल त्याच्यासाठी हा बालाजी पाटील खतगावकर खंबीर आहे. असं कुठलं वाईट कृत्य आमच्याकडून होणार नाही की तुमची किंवा माझी मान शर्मेनं खाली पडेल. मी आपल्याला शब्द देतो, तुम्ही आम्हाला ताकद द्या. फार मोठा बदल आम्ही करून दाखवतो. जय हिंद.